बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्येनंतर महाराष्ट्राच्या वातावरणात आज एक चढ-उतार पाहायला मिळालेला आहे. जातीय राजकारण असो किंवा राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांना विरोध करणे आणि मोठ्या प्रमाणात पसरलेला जातीवाद यामुळे सध्या महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी बिघडत चालले असं वाटतंय. आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली सभेच्या वेळेस परभणी येथे मनोज जरांगे यांनी केलेलं वक्तव्य हे खूप चर्चेत राहिलं. त्यांनी डायरेक्ट कोणत्या तरी एका समाजाला इशारा दिला की आम्ही त्यांना घरात घुसून मारू. त्याबद्दल बोलायला आपल्यासोबत बाळासाहेब सानप आहेत. ते एक ओबीसी समाजाचे नेते म्हणून पुढे येतात. कसं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे डायरेक्ट इशारा देत आहेत की आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू? सर्वप्रथम स्वर्गीय संतोष भैया देशमुख एक श्रद्धांजली आम्ही एक कार्यक्रम ठेवला होता आणि श्रद्धांजली सभा होती. आणि हे सगळं होत असताना या सभेतून आमचा एक विषय होता की या महाराष्ट्रातला अखंड बहुजन समाज या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. गेली आज नाही अनेक दिवसापासून जेव्हापासून घटना घडली तेव्हापासून त्याच वेळी पंकजताईंनी स्वतःचं स्टेटमेंट केलं होतं की जो कुणी आरोपी असतील त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी केलं. हे गुन्हा घडल्याच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कालांतराने आम्ही सगळ्यांनी झाल्यावर ते राजकारण झालं. त्या शोकसभा सुरू झाल्या तर मला तर असं वाटतं त्या देशमुख कुटुंबाला न्याय देण्याचा सोडून आता सभा सुरू झाल्या. आणि त्या सभेमध्ये एवढं वेगळ्या पद्धतीचं हसणं बोलणं. अरे ती शोकसभा आहे ना. शोकसभेमध्ये आपण काय केलं पाहिजे? शोकसभेमध्ये आपण त्या कुटुंबावरच बोललं पाहिजे. अरे शोकसभा घेता आणि याचं घर मोडू, त्याच्या घरात घुसू, त्याचं काय होईल ते बघून घेऊ, हे शोकसभेतलं काम नाही ना. आणि जेव्हा जरांगेने हे परभणीमध्ये स्टेटमेंट केलं त्यामुळं महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित झालं. सुरेश धस साहेबांनी सुद्धा अनेक वेळा असले चुकीचे वक्तव्य केले. याच्यातूनच जातीवाद वाढतोय असं वाटतंय का? जातीवाद वाढवण्याला कारणीभूतच ते आहेत. जातीवाद ह्या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम यांनीच केलं, जरांगेंनी. त्यांचं म्हणणं आहे की जे काही हत्या करणार आहेत त्यांना तो समाज पाठीमागे घालतोय. कशात घातलं? ज्यांनी गुन्हा केला त्याला समाज म्हणतो फाशी द्या, पण ज्यांनी गुन्हाच केला नाही त्याचा तुम्ही राजीनामा कसं काय करणार? CID तपास करते, SID तपास करते, राज्याच्या मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे, गृहमंत्र्याचं लक्ष आहे, एवन केंद्रातल्या गृहमंत्र्याचं सुद्धा ह्या केसकडे लक्ष आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आंदोलन कशाला? एक भाजपचा आमदार, भाजपचे मुख्यमंत्री, म्हणजे त्या आमदाराचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही का? एका बाजूला संतोष देशमुखांचा भाऊ म्हणजे एक खोटी याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये. त्यांना माहीत नसताना बघा किती उद्रेक आहे, किती मोठा उद्रेक आहे. ती याचिका त्या देशमुखांना माहीत नसताना याचिका दाखल केली हायकोर्टात. आणि जेव्हा माहीत झालं त्यावेळी त्या वकिलाला जॉब विचारला की बाबा तुम्ही हे काय केलं, त्याला सांगायला उत्तर नव्हतं. तो व्हिडिओ सगळ्या चॅनलवर आलाय. आणि अशा पद्धतीने जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ते करतायत. मी आणि आजही सांगतो, सुरेश धस धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतायत. म्हणजे एका विशिष्ट समाजाच्या नेत्याला टार्गेट करणं नाही, हा बीडमधला विषय म्हणून टार्गेट करायचं काम चालू आहे. त्यांचे स्वप्न होते मी आमदार झालो तो मंत्री होईल, नाही झाले. त्यालाही नशीब लागतं ना, त्यालाही नशीब लागतं. त्या नशिबात होतं तर होतं. आणि जर समजा त्याच्या नशिबात नसेल, किती तुम्ही कोलंगड्या उड्या केल्या तर ते काही होणार नाही. त्यामुळं आमची भूमिका एकच आहे, महाराष्ट्रातला मराठा आणि आम्ही सोबत आहोत. परंतु जे काही अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. शेवटचा प्रश्न, जातीमध्ये लागलेलं भांडण, मराठा किंवा वंजारी जो वाद आहे तो कशा प्रकारे कमी होईल आणि दुसरीकडे संतोष देशमुख यांना कशा प्रकारे न्याय मिळू शकेल? अखंड वंजारी समाज देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी आहे. त्या
कुटुंबाला न्याय कसा मिळेल याच्या पाठीशी आहे. परंतु कुटुंबाला न्याय देण्याच्या जागेवर जे कोणी मराठा समाजातले नेते म्हणणारे त्या नेत्यांनी वेगळ्या वेगळ्या चुली उभा करायचं काम चालू केलं आहे. आणि त्या चुली जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत बंद होत नाही. नक्कीच हे होते ओबीसी समाजाचे नेते बाळासाहेब सानेप आणि त्यांचं म्हणणं आहे की नेत्यांनी सुरू केलेल्या चुली जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे जातीय राजकारण असं सुरू राहील. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.